सुलेखा तळवलकर दिलकेकरी उद्यमशीलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा विषय काय आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. विविध पीठं, रेडी मिक्सेस यांचा जगभरात पोहोचलेला ब्रँड टेस्ट फॉर लाईफ या ब्रँडचे जनक मंदार देशपांडे आणि त्यांना त्यांच्या व्यवसायात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी मीनल देशपांडे या दोघांना आज आपण भेटणार आहोत. चला तर मग त्यांचं स्वागत करूया आणि धमाल गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार, वेलकम टू दिलकेकरी उद्यमशील. नमस्कार नमस्कार. मंदार दादा आणि मीनल ताई, मुळात तुम्ही दिलकेकरी बघता का? हो, अगदी म्हणजे खूप आवडीने बघतो आणि मीच नाही, आमच्या घरातले सगळे एज ग्रुपचे बघतात. खूप छान असतं. मी तुम्हाला सांगू, दिलीप प्रभावळकरांचा तुमचा एपिसोड माझा अतिशय आवडला. थँक्यू सो मच. म्हणजे माझी मुलगी म्हणाली होती हे किती क्यूट आजोबा आहे. नाही, समोरचे जे गेस्ट असतात तेच ग्रेट असतात आणि म्हणजे मी फक्त प्रश्न विचारते हो, बाकी त्यांचा ग्रेटनेस असतो, त्यांची लाईफ हिस्ट्री असते, त्यांना जे आयुष्यात अनुभव आलेले असतात त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. जसं आज तुमच्या सगळ्या अनुभवांवरून आपल्या काही नवीन उद्योजिका आहेत किंवा जसं तुम्हाला माहिती असेल दिलकेकरीमध्ये आम्ही यंग एंटरप्रेनर्सना किंवा बिझनेस वुमेनना खूप आम्ही सपोर्ट करतो. सो त्यांच्यासाठी आजचा एपिसोड मार्गदर्शक ठरेल. ओके, सो तुम्ही दिलकेकरी बघता म्हणजे तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल की तुमचं स्वागत गिफ्ट देऊन करू. अगदी फारच छान. हा एक गुड लक पिरामिड आहे तुमच्या व्यवसायासाठी. सो मीनल ताई, थँक्यू सो मच. वेलकम. थँक्यू सो मच. आमच्या बिझनेसचा लोगो सुद्धा ट्रायंगल आहे. सो हा एक अतिशय शुभ योगायोग आहे. वा 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 वा. सो निलिमा अमित आपली एक अतिशय दिलकेकरी मैत्रीण आहे, जी रेकी हीलर आहे, थीटा हिलिंग करते, लाईफ कोच आहे. सो तिने तुमच्या बिझनेससाठी म्हणजे तुमच्या बिझनेसची भरभराट व्हावी म्हणून हा गुड लक जाम. थँक्यू सो मच निलिमा ताई. थँक्यू सो मच. व्यवसाय सुरू करायला किंवा तो चांगला चालू ठेवायला एक वेगळीच ऊर्जा लागते आणि आपल्यापेक्षा जे मोठे बिझनेसमन आहेत त्यांचा अनुभव जर का आपल्याला कळला तर आपल्या बिझनेसला सुद्धा हातभार लागू शकतो. सो रोहन प्रकाशने डॉक्टर वार्केंचा हे अतिशय खूप छान पुस्तक पाठवलं तुम्हाला. डॉक्टर वार्के यांचं कार्यचरित्र आहे ते आणि रोहन प्रकाशन आपले स्पॉन्सर आहेत. अनेक वर्ष दिलकेकरी बरोबर ते जोडले गेलेले आहेत आणि RDK20 हा जर का कुपन कोड दिलकेकरीच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर त्यांना आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. आपली आणखीन एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण आणि 100% हर्बल प्रॉडक्ट्स त्या बनवतात. तुमच्यासाठी त्यांनी फेस स्क्रब, बॉडी स्क्रब पाठवलाय. वाव वाव, मस्त. यांचा एपिसोड मी बघितला होता तुमचा. फेस ऑइल आहे. ओ, हेअर ऑइल आहे आणि नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे. ओके, त्या पोतडीतून काय काय निघालं. थँक्यू सो मच. नाईस. माय फेवरेट बॅकोझेन. ओके. सो आपलं लाईफ हल्ली खूप स्ट्रेसफुल असतं आणि बॅकोझेन माझ्यासाठी कसं काम करतं ते मी सांगते. म्हणजे मी जवळपास 80 ते 90 लोकांबरोबर रोज काम करत असते आणि इतके लोक म्हटल्यावरती क्लॅशेस तर होणारच, कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते, प्रत्येक माणूस हा वेगळा असतो आणि त्यांच्याबरोबर रोज जुळवून घ्यायचं असतं. सो मला असं वाटतं की बॅकोझेनमुळे मी शांत राहते, काम राहते आणि माझं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा खूप छान राहतं. छान. गप्पांना सुरुवात करू. बरं, बाजारात अनेक हे जे रेडी मिक्स आहेत किंवा पीठं सुद्धा भरपूर आहेत. सो तुम्हाला कॉन्फिडन्स कुठून आला की आणखीन एक ब्रँड जर का तुम्ही बाजारात आणला तर तो खूप छान वर्क करेल? आत्ता आपण
खूप त्याला प्रतिसाद मिळतोय. इनफॅक्ट मी स्वतः शोधत होते देशपांडे आटा, कारण देशपांडे आटा जो तुमचा आहे तो खूप फेमस आहे आणि माझ्या काही फॅमिली फ्रेंड्सनी मला सांगितलं की अगं ते तू रोजचा तुझा आटा वगैरे वापरू नकोस, देशपांडे आटा इज द बेस्ट. आणि मी विचारपूस सुद्धा केली होती की टेस्ट फॉर लाईफ, सो टेस्ट फॉर लाईफ आणि देशपांडे आटा एकच आहेत का? तर माझ्या डोक्यामध्ये काय होतं, आणि बरं मला माहितीच नव्हतं तुम्ही आज भेटणार आहात मला, आणि मी शोधत बसले देशपांडे आटा आणि तो कुठेच अवेलेबल नाही आता ब्लिंकिट किंवा इन्स्टामार्टवर. सो तुमची ओळख नसून सुद्धा तुमच्या आधी माझी ओळख देशपांडे आटा बरोबर झाली. सो ब्रँड फेमस आहे, ब्रँड चांगला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण हा ब्रँड वर्क करेल बाजारामध्ये, हा कॉन्फिडन्स कुठून आला? ऍक्च्युली तुम्हाला सांगू की तुम्ही जेव्हा कस्टमरच्या जवळ असता, तुम्ही कस्टमरचं सतत ऐकता, तर तुम्हाला ना त्या प्रॉडक्टची एक निश समजते. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं आपल्याला की अरे आटा विकायचा आहे ना, स्वस्त विकूया, हा, ही एक नॅचरल टेंडन्सी असते. पण आम्ही काय विचार केला की आट्यामध्ये पण लोकांच्या काही वेगवेगळ्या गरजा असतात. आता त्याच्यातली एक गरज म्हणजे ऑफलेट सगळ्या बायका नोकरीवर जातात, त्याच्यामुळे पोळ्या, फुलके, चपात्या घरी एकदाच बनतात. म्हणजे असं नाही होत आता की संध्याकाळी आल्यावर बाई परत पोळ्या, चपात्या, फुलके बनवतात. बरोबर. म्हणजे आपण असं पीठ बनवलं पाहिजे की ज्याच्या पोळ्या ह्या 12 तास सॉफ्ट राहतील. करेक्ट. आणि मग आम्ही त्याची रेसिपी डेव्हलप करायला सुरुवात केली. सो लॉंग स्टोरी शॉर्ट सांगायची झाली तर तुम्ही मार्केटमध्ये निश शोधा आणि मग त्या निशसाठी सतत काम करत राहा, तुम्हाला युज्युअली यश हे मिळतंच. थोडा वेळ लागू शकतो पण यश नक्की मिळतं. पण पीठच का? ऍक्च्युली असं होतं की मी ना आधी इंजिनिअरिंग नंतर एक वेगळा ट्रेडिंगचा बिझनेस करायचो. त्याच्यासाठी मी शॉप टू शॉप फिरायचो, पूर्ण मुंबईमध्ये विक्री करायचो. तर त्यावेळेला ना एक ब्रँड आला होता मार्केटमध्ये, तर त्या ब्रँडनी यतीन कार्यकरनी त्याची जाहिरात केली होती आणि त्या आट्याच्या ब्रँडनी मार्केटमध्ये तहलका झाला होता आणि लोक धडाधड ते प्रॉडक्ट घ्यायला लागले. त्याच्यानंतर व्हायला काय लागलं की लोकांच्या ज्या काही स्पेसिफिक गरजा आहेत ना त्या खूप आट्यामध्ये वेगवेगळ्या आहेत आणि कदाचित तो ब्रँड पूर्ण नाही करू शकला. आणि हे मी बघत होतो आणि त्यामुळे मला मार्केटमध्ये व्हॅक्यूम दिसलं, अरे इथे आपण जाऊ शकतो. आणि मी तुम्ही कुठला ब्रँड म्हणताय, तो खूप मोठा झाला, मी पण वापरून बघितला, पण जितका ब्रँड मोठा होता, नाव मोठं होतं, तेवढं ते डिलिव्हर करत नव्हतं. पण कन्सेप्ट एकदम परफेक्ट होती. म्हणजे काळाच्या जस्ट थोडीशी पुढे आणि ग्राहकांची नस पकडणार. आणि दुसरं मी तुम्हाला सांगू का की मी केलं इंजिनिअरिंग. आता खरं तर मला पहिल्यापासनं बिझनेस करायची इच्छा होती. तर म्हणजे ना 7वी 8वी मध्ये असं वाटायचं काहीतरी बिझनेस करायचा. आता जर मी तुम्हाला सांगितलं की मला तेव्हा फूड प्रोडक्टचा बिझनेस करायचा होता तर मी खोटं बोलतोय. काहीतरी स्वतःचं करायचं हे पक्क होतं. आता त्याच्यानंतर असं झालं की मी हे बघ ते बघ, हा माणूस कसा बिझनेस करतो, तो कसा करतो, हे बघ, असं करायचो. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यावर एक सुद्धा मी सुट्टी वाया नाही घालवली. म्हणजे मजा वगैरे तर केलीच, पण मी दर सुट्टीमध्ये एक इंटर्नशिप करायचो आणि वेगवेगळे प्रॉडक्ट्स बघायचो, वेगवेगळ्या फॅक्टरीजना व्हिजिट करायचो. आणि दुसरी एक गंमत तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं पार्ल्यातली एकमेव बिल्डिंग असेल की जिकडे एकच मराठी कुटुंब होतं आमचं आणि बाकी सगळे गुजराती, कच्छी आणि मारवाडी होते. आणि त्या सगळ्या मुलांमध्ये आम्ही गोट्या क्रिकेट खेळायचो. मला वाटतं ते बिझनेसचं तिथे गेलेलं आहे माझ्या. आणि मला आठवतंय 10वी झाली आणि मला भरपूर मार्क मिळाले आणि माझा तिथला मित्र होता, तो जेमतेम काठावर पास झाला. आम्ही दोघे खुश होतो. त्यांनी मला विचारलं अब क्या करेगा रे? म्हटलं कुछ नहीं, मैं इंजीनियरिंग करूंगा, सायन्स में जाऊंगा. त्यांनी मला काय विचारलं असेल, तर को रिस्क नाही लगता है? बघा. हो, म्हणजे ऍक्च्युली मराठी माणूस उत्तम मार्क मिळाले की इंजिनियर, डॉक्टर किंवा CA हे पक्क ठरलेलं आहे.
आणि म्हणजे या माणसाचं लाईफ सेट झालं. बरोबर. आणि हा गुजराती मुलगा मला हे विचारत रिस्क नाही लगताय. तर त्याचं काय म्हणणं होतं, देख तू अभी कॉलेज में जाएगा, समजो फेल हो गया तू, पहिला हे आपल्याला माहित नाही, आपलं फेल बिल होत नाही आपण, पण त्याची गॅरंटी आपल्याला असते ना की आपण नाही होणार नहीं होणार फेल, नहीं फिर भी फेल हुआ तो मैं ढंग से पढ़ाई करूंगा, नहीं फिर भी तो मला सायन्स लेके और कुछ करूंगा. आणि ना त्यावेळेला मला जाणवलं की त्याच्यासाठी बिझनेस करणं हा त्याचा श्वास होता. त्यांनी मला काय सांगितलं, मैं 11th में जाएगा, धमाल करेगा और 1 साल के बाद पापा के दुकान पे चला जाएगा आणि त्याच्यासाठी फिर शादी करूंगा. हा. आणि तुम्हाला सांगतो की मला हे होतं की मी पण चिडून त्याला विचारलं, तू फेल होगा तो, नाही दूसरा बिझनेस करूंगा, ढंग से करूंगा और कुछ करूंगा. म्हणजे ना मला तिथे एकदम क्लिअर झालं की ही मानसिकता आहे फक्त, बरोबर आहे, बाकी काहीच नाही. आपण का नाही करू शकत, आपण का नाही करू शकत. येस, हाच तो एक्झॅक्टली हे होता. आणि मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग चालू असताना मी बाबांना विचारायचो, बाबा मी काहीतरी करतो साईड बाय साईड. ते म्हणायचे, बाबा रे आधी पूर्ण कर तुझं इंजिनिअरिंग, मग तुला काय पाहिजे ते कर. पण आपल्या घरांमध्ये असंच असतं, शिक्षण पहिल्यांदी आणि नंतर मग तुम्हाला जे काही एक्सपेरिमेंटेशन करायचं ते करा. बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ह्याच बाबांनी मला सांगितलं की इंजिनिअरिंग पूर्ण झालं, मला 60% मार्क मिळाले आणि बाबांनी मला सांगितलं, तुला करायचा होता ना बिझनेस, तुला करायचा ना, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. ते नंतर अनुभव वगैरे काही घेऊन मी नंतर करीन हे होत नाही. कारण ते होते आर्किटेक्ट, त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस होती, म्हणजे बिझनेस नव्हता, ही वॉज अ प्रोफेशनल. पण त्यांनी बिझनेसमॅनना जवळून बघितलं होतं. त्यांची मुलं लवकर बिझनेसमध्ये येतात आणि they start early, they fail early, they take their experience early and then they become successful thereafter. पण आपण काय विचार करतो की एक 5-7 वर्षांनी करू, पण तोपर्यंत त्यांनी मानसिकता नाही डेव्हलप. सो मग त्याच्यानंतर मी हळूहळू बिझनेसमध्ये सुरुवात केली, ट्रेडिंग सुरुवात केली आणि मग मी तुम्हाला सांगितलंच आहे की आट्याच्या बिझनेसमध्ये कसा काय केलं. सो ती माझी जर्नी. भांडवल कसं उभं करायचं ऍक्च्युली हो, तो एक मराठी माणसाचा काय म्हणतात ना, हा प्रॉब्लेमच आहे. पण त्याच्याचमुळे मी हा विचार केला की समजा ना मी फोर्जिंग किंवा वर्कशॉप, CNC मशीनिंग, मी प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं, तर हा बिझनेस केला ना तर मला एक दिसत होतं की माझा सप्लाय खूप मोठ्या कंपन्यांना होणार आणि या सगळ्या मोठ्या कंपन्या तेव्हा तरी मोठं क्रेडिट घ्यायच्या आणि नॅचरली माझं जर त्यांनी क्रेडिट किंवा बिल थांबवून ठेवलं तर माझी सगळी सायकल थांबणार, माझं खेळतं भांडवल थांबणार. त्यामुळे मी हा विचार केला, आपण बिझनेस असा करायचा की ज्याच्यात आपल्याला रॉ मटेरियल क्रेडिटवर मिळेल पण माल कॅशमध्ये विकता येईल. त्याच्यामुळे खेळत्या भांडवलाची कधी वानवा भासली नाही. आणि दुसरं म्हणजे छोटंसं लोन घेतलं, वसईला युनिट सुरू केलं आणि आटा बनवायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला तो खूप पटकन सक्सेसफुल झाला, कारण मी त्या मोठ्या ब्रँडचं बघितलं होतं त्यांचं काय चुकलं आणि सॉफ्टनेस ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि पार्ल्यातले चोखंदळ ग्राहक त्यांना पॅकेजिंग पेक्षा महत्वाचं होतं की ह्या आट्याच्या पोळ्या 12 तास सॉफ्ट राहतात. बरोबर. आणि मग त्यांनी जे काही वर्ड ऑफ माउथ केलं त्याच्यामुळे हा बिझनेस पसरला. म्हणजे सगळ्यात आधी चालू केलं तो आटा आणि त्याच्यानंतर इतर प्रोडक्ट्स. ती कुठली आहेत आणि ती कशी तुम्हाला सुचत गेली, किंवा एखादं नवीन प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये आणायचं असेल तर त्याच्या मागे काय रिसर्च असतो तुमचा? सो रिसर्च म्हणजे आम्ही काय करतो की सतत कस्टमरशी बोलत असतो. म्हणजे आता प्रोडक्ट्स आत्ता आपली जवळपास 45 आहेत. सो दर प्रोडक्टसाठी. आणि सुरुवातीला किती प्रोडक्ट्सनी सुरुवातीला हार्डली 3 ते 4 प्रोडक्ट्स होती. म्हणजे एक आटा आणि नाही आट्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आट्यामध्ये पण आम्ही असं ठरवलं की एक प्रोडक्ट नाही द्यायचं, तर खूप सारी प्रोडक्ट्स द्यायची. तुम्हाला मी सांगतो की आपल्याला ना मी टू प्रोडक्ट्स आवडत नाहीत. म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेलो ना की एकच इडली खातो, मग तू मराठी अस, तू गुजराती अस, तू साऊथ इंडियन अस, पण जेव्हा घरात जातो ना
तेव्हा आपण अगदी खूप वेगळे होतो. आमच्याकडे असं पीठ नसतं, हा मला असा आटा लागतो, आमच्याकडे ना त्याच्यात सोयाबीन घालतात, आमच्याकडे त्याच्यात मेथी घालतात, आमच्याकडे फुलकेच करतात. सो आम्ही काय केलं की मोठं प्लॅटर क्रिएट केलं की घडीच्या पोळीसाठी बारीक आटा, फुलक्यासाठी थोडासा जाडसर आटा, पंजाबी लोकांसाठी वेगळा आटा, आणि तेव्हा मार्केटमध्ये असं कोणी देत, त्याच्यामुळे सोयाबीन घातलेला आटा. आणि आता तर काय आम्ही मल्टीग्रेन आटा सुरू केला आहे, ग्लुटेन फ्री आटा सुरू केला आहे, खपली आटा सुरू केला, आणि तो सुद्धा म्हणजे ती पोळी सुद्धा ती सॉफ्ट राहते. येस 12 तास. येस, तुम्हाला मी नक्की सांगतो ती पोळी सॉफ्ट राहते. अच्छा. मग त्याच्यानंतर एक एक मग आम्ही भाकरी सुरू केली. म्हणजे तुम्ही म्हणालात ना अजून कुठली कुठली प्रॉडक्ट्स, तर भाकरीची पण आम्ही रेंज सुरू केली की आता, आणि आता बघितलं तर आता मिलेट्स खाण्याचं प्रमाण पण वाढलं आहे, पण तेव्हा आम्ही ज्वारी, बाजरी अशी पिठं सुरू केली. आणि त्याच्यात वैशिष्ट्य असंच होतं की आज भाकरी तुम्ही डब्यात घेऊन गेलात म्हणजे एक 6-7 तासांनी तुम्ही खाल्ली तरी तेवढीच ती सॉफ्ट राहते. म्हणजे तिथेही आम्ही तोच हे केला की पूर्वी कसं की म्हणजे त्याच्यावर काहीतरी पिठलंच पाहिजे किंवा अशी रस्सा भाजी असं साधारण भाकरीबरोबर खाण्याचं आपलं हे असतं, पण ह्या आपल्या भाकरीबरोबर तुम्ही सुकी भाजीबरोबर, गवारीची भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता, इतकी सॉफ्ट असते. म्हणजे ती रेंज आम्ही सुरू केली. ओके. म्हणजे मी तुम्हाला सांगू का की ग्राहकाची, एका सर्टन ग्राहकाची एक सर्टन जी गरज असते ती तुम्ही ओळखली आणि ती तुम्ही पूर्ण करायचा ट्राय केला तर तुम्हाला नक्की यश मिळू शकतं, रादर दॅन मी टू प्रोडक्ट्स तयार करण्यापेक्षा. आणि ह्याचं प्राइसिंग जरासं जास्ती आहे ना इतर मार्केटमधल्या इतर प्रोडक्ट्स पेक्षा. आम्हाला ते व्हॅल्यू फॉर मनी वाटतं. व्हॅल्यू फॉर मनी येते. पण तरी सुद्धा म्हणजे युजली सुरुवातीलाच असं तुम्ही म्हणालात की प्राइस जरा जास्ती असेल तर लोक विचार करतात, पण मग तुमचं प्रॉडक्ट चांगलं आहे पण ते वापरल्याशिवाय कळत नाही. आता सपोज आपण जर का ह्याच्यामध्ये गेलो, जसं डीमार्ट वगैरे आहे आणि तिथे मला पिठं दिसली तर एक सपोज 80चं आहे आणि एक से जरासं कमी 75चं आहे, तर पटकन हात 75 कडे जातो. आपण त्याच्यावरचे इन्ग्रेडियंट्स वाचत नाही किंवा आपण त्याच्यावरती अभ्यास करत नाही, पटकन 75 कडे जातो. सो इनिशियली की तुमचं प्रॉडक्ट विकलं जावं ॲट अ लिटल हायर प्राइस, त्यासाठी तुम्ही कसं मार्केटिंग केलं आणि काय केलं? हे सर्व मिनल सांगेल. म्हणजे मुळात आता आपल्या मार्केटिंग कसं केल्यापेक्षा त्या प्रॉडक्टमध्ये काय आहे, म्हणजे एवढं प्राईस आपण का, व्हॅल्यू फॉर मनीच आहे. म्हणजे आपण बघितलं तर पोळी तुम्हाला सांगितलं की सकाळी केलेली पोळी संध्याकाळपर्यंत सॉफ्ट राहते, नंतर कळतं. पण आज कसं आहे की मार्केटमध्ये आम्ही जाऊन सॅम्पलिंग केलं. म्हणजे सुरुवात आम्ही सॅम्पलिंगनी केली की आज मी तुला फ्री सॅम्पल देते, तू वापर, तर वापरल्यावर तो डिफरन्स समजतो. ओके. म्हणजे आमचं हे वाढवण्याचं टूल तेच होतं. फ्री सॅम्पल कसं केलं? आमच्या आता मार्केटमध्ये आमच्या ज्या प्रमोटर असतात किंवा स्टोर असतात, म्हणजे आता मी तुम्हाला नंतर ते सगळं एक्सप्लेन करीन, पण दुकानामध्ये आपण प्रॉडक्ट ठेवतो तिथे आपली मुलगी उभी राहते, मग त्याच्या येणाऱ्या कस्टमरना आम्ही सॅम्पल देतो आणि मग ते सॅम्पल दिल्यावर मग कसं होतं की ती वापरते, कारण एक तर विश्वास त्या दुकानावर असतो की त्या दुकानात मला सॅम्पल मिळालंय आणि मग ते मी सॅम्पल वापरून मला तो कम्फर्ट येतो की हे प्रॉडक्ट नक्कीच चांगलं आहे. असं तुम्हाला मी एक दुसरं सांगतो की ना आमचे ग्राहक 2 आहेत. एक आहेत कंझ्युमर जे ऍक्च्युली पीठ विकत घेतात आणि पोळ्या करून खातात, म्हणजे सगळे ग्राहक, आणि दुसरे आमचे कस्टमर म्हणजे रिटेलर. सो रिटेलरला पण ना की त्याच्या दुकानामध्ये रेंज पूर्ण करायची असते, त्याला प्रीमियम पण प्रॉडक्ट हवं असतं आणि त्याला मास पण प्रॉडक्ट हवं असतं. आणि त्याला जेव्हा हे समजलं की अरे हे प्रॉडक्ट हे ती प्रीमियम रेंजची माझी गरज पूर्ण करत आहे, त्यावेळेला तो स्वतः पण ग्राहकांना ते रेकमेंड करतो. म्हणजे प्रॉडक्ट खायला देणं आणि त्याला समजवणं की तुझ्या दुकानातली आटा ह्या कॅटेगरीची रेंज आम्ही पूर्ण करतो. आणि जेव्हा त्याला हा कॉन्फिडन्स वाटतो तेव्हा तो स्वतःहून लोकांना रेकमेंड करतो, कारण त्यालाही त्याच्या दुकानामध्ये त्याच्या ग्राहकांना खुश ठेवायचं असतं. आणि आपलं प्रॉडक्ट घ्यायला आलेले कस्टमर त्याचेही प्रॉडक्ट घेऊन जातात, त्यामुळे मग तो असा बिल्टअप होत जातो त्याचा कॉन्फिडन्स. म्हणजे मी तुम्हाला सांगतो याचं एक उदाहरण म्हणजे की जेव्हा एका गावामध्ये
सुरुवातीला मोठ्या दुकानांमध्ये तुम्ही जाता आणि सांगता की अरे माझं प्रॉडक्ट ठेव, तर थोडंसं नाही, नकार घंटा असते. पण जेव्हा तुम्ही छोट्या दुकानांमध्ये प्रोडक्ट ठेवायला लागता, तिथं सॅम्पलिंग करता आणि जेव्हा ते ग्राहकच त्या दुकानदाराला सांगतात अरे हे प्रॉडक्ट अच्छा आहे, हे रख, मग त्याला ते ठेवायला. सो अल्टिमेटली स्टार्ट विथ द कन्झ्युमर. आणि मग जेव्हा 4 दुकानांमध्ये मिळतं तेव्हा ते 5व्या मोठ्या दुकानात जाऊन विचार अरे हे नाही रखताय तू, मग त्याचा समोरनं फोन येतो जो आपल्याला आधी नाही म्हटलेलं असतं, अरे हा हा ओ ला ला रखेंगे. आणि अशा प्रकारे दुसरं म्हणजे ना वर्ड ऑफ माउथ. म्हणजे ना मी परत परत हे येतोय की आम्ही पार्ल्यातनं सुरुवात केली ना, पार्ल्याचे लोकांना खूप सपोर्ट करतात, चांगल्या प्रोडक्टला सपोर्ट करतात. सो वर्ड ऑफ माउथमुळे पण आमचा धंदा खूप वाढला. पण सुरुवातीला रॉ मटेरियल कुठून घ्यायचं, ते सिलेक्ट कसं करायचं, त्याचा अभ्यास कसा केलात आणि तो सातत्यानं करत राहावा लागतो का, कारण आपल्याला नवीन नवीन प्रॉडक्ट्स क्रिएट करायची असतात. येस. सो म्हणजे मी केलंय बीई प्रोडक्शन आणि तुम्हाला मी सांगितलं की आट्याची कल्पना कशी सुचली. तर भारतामध्ये CFTRI म्हणजे सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट अशी IITच्या दर्जाची एक खूप मोठं कॉलेज आहे आणि म्हैसूरला येते. आणि म्हणजे देशभरातनं काय जगभरातनं पण तिथे विद्यार्थी येतात आणि तिथला इंजिनिअरिंगचा कोर्स आहे फ्लोर मिलिंग टेक्नॉलॉजी. आता त्या CFTRIची एक ब्रँच भवन्स कॉलेजमध्ये होती. सो तिथले डॉक्टर प्रकाश बडगुजर त्यांनी मला खूप माहिती दिली, पीठ कसं बनवायचं, आटा कसा बनवायचा, ग्राइंडिंग कसं करायचं. आणि त्यांनी मला सांगितलं तू काही दिवस म्हैसूरला जाऊन राहा. आता तुम्हाला सांगतो नशीब किती चांगलं होतं माझं, मला इतकी चांगली माणसं मिळाली. म्हैसूरला मी गेलो, तिथे एका हॉटेलमध्ये उतरलो आणि CFTRI मध्ये मी जायचो आणि तिथल्या फ्लोअर मिल टेक्नॉलॉजीचे हेड होते P. हरिदासराव. ते डॉक्टर P. हरिदासराव होते. तुम्हाला सांगू त्यांच्या PhDचा सब्जेक्ट होता चपाती मेकिंग. चपाती मेकिंग वर त्या माणसाने डॉक्टरेट केलं. तर त्यांनी मला बेसिकली ग्राइंडिंग आणि त्याचे जे सगळे पॅरामीटर्स होते ते सांगितले. मशिनरी पार्ट साधारण मला समजायचा कारण मी इंजिनिअरिंग केलं होतं, पण त्याची जी केमिस्ट्री होती ती मी तिथे शिकलो. त्यांनी मला एक सांगितलं होतं, म्हणजे गुरुमंत्र दिला मी तुम्हाला सांगतो. तेव्हा ते ना एका खूप मोठ्या कंपनीला त्यावेळेचे 5 लाख रुपये देऊन कन्सल्टन्सी करायचे. त्यांनी मला ते सांगून टाकलं. त्यांनी मला एक सांगितलं, मंदार, देयर इज नो टेक्नॉलॉजी इन द वर्ल्ड टू मेक गुड आटा आउट ऑफ बॅड व्हीट. सो तुला जर उत्तम पीठ बनवायचं असेल तर तुला धान्य, पर्यायाने गहू हा सर्वोत्कृष्टच घ्यायला लागेल. आणि ही सगळी एकदा नॉलेज झालं, हा बेस तयार झाला आणि तुम्हाला एक पक्क समजलं की आपल्याला मार्केट सारखं नाही बनवायचं आहे, तर सॉफ्टनेसची ती गरज ऍड्रेस करणारं बनवायचं आहे. सो त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी आल्या. आणि आता तर आमची एक लॅबच आहे की जी फिजिकल, केमिकल, मायक्रोबियल चेक करणारी आमची लॅबच आहे, जी इनहाऊस लॅब आहे आणि ते सगळं आम्ही चेक करूनच घेतो. पण ह्याची सगळी सुरुवात CFTRI मधून झाली. आणि किती लोक काम करतात तुमच्या अंडर? फॅक्टरीचं मी सांगतो, फॅक्टरीत साधारण एक 100 जण आहेत, साधारण 80 वर्कर आहेत आणि बाकी सगळा स्टाफ आहे. फॅक्टरीत आम्ही न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सुरू केलंय. तिथे सतत नवीन नवीन प्रॉडक्टवर आम्ही काम करत असतो. म्हणजे मार्केटमध्ये आता आपल्याला काय उतरवायचं आहे, तर साधारण 5 ते 7 प्रोडक्ट्सवर सतत काम चालू असतं आणि ती सगळी वेगवेगळ्या स्टेजला असतात आणि त्याच्यातलं एखाद दोन बाहेर येतात, बाकी सगळे आम्ही शेल्फ करून टाकतो. तसंच आम्ही QA/QC डिपार्टमेंट पण सुरू केलं. QA/QC म्हणजे क्वालिटी ॲश्युरन्स अँड क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. त्याच्यातनं काय होतं की त्याच्यातनं तुम्ही सगळा जो कच्चा माल जो फॅक्टरीच्या आत येतो तो तुम्ही 100% चेक करून घेता. प्लस वर्कर, त्या वर्करचे हात आम्ही सॅनिटाईज करायला लावतो, त्यांना युनिफॉर्म देतो. ज्या मुली पॅकिंगच्या असतात त्यांना एप्रन देतो, पण त्याचबरोबर वेळोवेळी जाऊन त्यांच्या हाताचा स्वॅब घेतो, त्यांच्या एप्रनचा स्वॅब घेतो. जिथे आपला आटा पॅक होतो
तिथल्या हवेचा मायक्रोबियल काउंट घेतो पेट्री डिशवर आणि ते पण चेक करतो. आणि हे चेक करणारी लॅब आमची इन-हाऊस आहे. वा वा. बर. आणि सेन्सरी इव्हॅल्युएशन पण करतो. म्हणजे आता आपण ढोकळा बनवतोय तर आपल्याला हा ढोकळा, तर तिथे QA/QC डिपार्टमेंटच्या मुली आता एक बॅचचा ढोकळा बनवला, तो पॅक करून मार्केटमध्ये जाणार, तो त्याचं सेन्सरी इव्हॅल्युएशन करून त्या ढोकळ्यावर किती होल्स आले, त्याला किती रेज आला, एवढं वर्नियर कॅलिपरनी चेक करतात आणि मग तो प्रोडक्ट पुढे पाठवतात. आता मला सांगा की जर का आणखीन एक माणूस असेल ज्याला सुद्धा आटा बनवायचा असेल, पिठं बनवायची असतील, तर तो जर का तुमच्यापेक्षा कमी शिक्षित असला तर तो एवढं सक्सेसफुल हा बिझनेस करू शकेल का, की शिक्षणाचा फायदा इथे खूप होतो? शिक्षणाचा फायदा अगदी होतो. म्हणजे तुम्हाला जसाच्या तसा होईल मी असं नाही म्हणणार शिक्षणाचा फायदा, पण ना ते तुम्हाला एका सर्टन पद्धतीने विचार करायला शिकवतात. पण मी तुम्हाला असं म्हणेन की शिक्षण हे प्री रिक्विजिट आहे तर असं अजिबात नाही. ओके. तुम्हाला जर अनुभव नसेल तरी तुम्ही छोट्या लेवलला बिझनेस करू शकता आणि मार्केट एवढं, पण गिव्हिंग द सेम क्वालिटी. येस, काहीच अशक्य नाही. म्हणजे असं आहे की मी इंजिनिअरिंग केलंय किंवा मला थोडंसं व्हीट केमिस्ट्री थोडंफार समजतं म्हणून मी कदाचित इथे असेल. त्या माणसाला थोडी खालनं सुरुवात करायला लागेल, त्या माणसाला माहिती मिळवायला. पण तुम्हाला सांगतो की तुम्ही जर कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट जर जास्त काळ केलेत ना तर तुम्हाला नक्की माहिती मिळते ती. पण असं आहे की एक 25 वर्षापूर्वी मी एका पद्धतीने विचार करून एक प्रोडक्ट डेव्हलप केलं, त्याची कॉपी मारून होईल का, तर नाही. तर आज कस्टमरची काय गरज आहे, त्या समजा 10 वेगवेगळ्या गरजा असतील, त्याच्यापैकी मी एक गरज शोधीन आणि त्या टाईपच्या कस्टमरला मी सोल्युशन देईन, तर ते नक्की चालणार. कारण आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलत असतं, गरजा बदलत असतात. बरोबर आहे. सो तो नक्की सक्सेसफुल होऊ शकतो. आणि मार्केट एवढं मोठं आहे की असे 100 मंदार देशपांडे आले तरी टिकतील एवढं मोठं मार्केट आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांचं स्वागतच करतो. आता तुम्ही म्हणाला की 45 प्रॉडक्ट्स आहेत तुमचे, बरोबर आहे. असं कधी झालंय की एखादं प्रॉडक्ट फसलं? म्हणजे कसं होतं की असं होतंच. पण आम्ही ना बऱ्याच वेळेला, आता मंदार म्हणाला तसं की आमचे न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचं एक डिपार्टमेंट आहे की जिथे आम्ही एका वेळेला 10 प्रॉडक्ट सुरू करतो आणि त्याच्यामधली कशी आहे ना की 1 किंवा 2च प्रॉडक्ट हे आम्ही बाहेर काढतो आणि ते एवढं ट्राईड, एवढं टेस्टेड असतं की त्याची शक्यता बऱ्यापैकी कमी होते. म्हणजे असं नाही की 1-2-3 प्रॉडक्ट आली आपण ट्राय करून बघू मार्केटमध्ये, तसं नाही होत. ते आम्ही तावून सुलाखूनच ते बाहेर काढतो. सो खूप असा हे नाही आहेत. म्हणजे ऍक्च्युली त्याच्या एक 100 ते 150 आयटरेशन्स होतात त्या प्रोडक्टच्या आणि वेगवेगळ्या लेवलला टेस्ट केल्या जातात. आता तुम्हाला मलाच माझी 3 ते 4 प्रोडक्ट्स आठवत आहेत की जी लोकांना आवडली होती पण मलाच नाही आवडली. मग आम्ही ती नाही हो रहा, इसको रखो साइड में, याच्यावर परत काम करा आणि आता आपण परत चांगलं करू. सो फेल जाईपर्यंत आम्ही नाही बघत ते. युजली एक फुल फ्लेजेड रिसर्च डिपार्टमेंट असल्यामुळे आम्हाला त्याचा अंदाज साधारण आधीच येतो की हे नाही आवडत आहे बरं का, तो युटर्न घ्या, परत जा. आणि ह्याच्यामध्ये ऍडिशन म्हणजे की ते प्रॉडक्ट आम्ही जेव्हा डेव्हलप होतं, जेव्हा आम्हाला असं वाटतं की हे आपण काढू शकतो, तेव्हा पण आम्ही खूप सारे रिसर्च करतो की ते ट्रायल करतो त्याची, म्हणजे कस्टमरला देतो आणि तुम्ही ट्राय करून बघा कसं वाटतंय, त्याचे फीडबॅक घेऊन परत चेंजेस करतो. म्हणजे ही प्रोसेस सतत चालू असते. त्यामुळे ते बऱ्यापैकी तयार होतं प्रॉडक्ट, मग बाहेर येतं. म्हणजे सुरेखा मॅडम, मी सांगतो की आता एक प्रोडक्ट सेट झालंय, ते पण चाललंय, पण तरीही ग्राहकांच्या गरजा तर बदलत आहेत. सो जे चाललेलं प्रोडक्ट आहे ते पण आम्ही ऑप्टिमाइज करत राहतो. म्हणजे काही ना काहीतरी तर नवीन मार्केटमध्ये येत असेल, काहीतरी कॉम्पिटिशन येत असेल, काहीतरी नवीन गरज उद्भवत असेल, सो त्याचं पण सतत आयटरेशन्स करत राहायचं. सो ही एक प्रोसेस आहे. म्हणजे ही ना स्प्रिंट नाही आहे. म्हणजे मग असं नाही आता मी एक प्रॉडक्ट छान डेव्हलप केलं, आता मी एक 100 मीटरची स्प्रिंट धावलो, आता झालं बरं का, आता देन
देअर आफ्टर दे लिव्ड हॅपीली, असं त्या प्रोडक्ट मध्ये नाही होत. नाही होत. मॅरेथॉन आहे, रोजच करत राहायला पाहिजे, रोजच करत राहायला पाहिजे. सो तुम्ही सगळ्या गप्पा ऐकताय तर तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल की हे जे मेन्शन करतात की फॅक्टरी किंवा रिसर्च लॅब ती नेमकी कशी असेल, बघायची आहे? चला. आत्ता आपण आलो आहे ती आहे टेस्ट फॉर लाईफची रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅब. तुम्हाला टेस्ट फॉर लाईफचे सगळे पदार्थ आवडतात ना, त्याचा जन्म इथे होतो. नमस्कार, माझं नाव श्रुती अंधारे. मी इथे ॲज दी हेड ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट काम करते. एखादं प्रोडक्ट डेव्हलप करायचं म्हणजे मिनिमम 100 ट्रायल तरी घेऊन बघायला लागतात. मग त्याच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे असतात ते सतत करायला लागतात. त्याच्यानंतर ते प्रोडक्ट काही एक लोकांना टेस्टिंगसाठी दिलं जातं, त्याच्या थ्रू रिसर्च होतो, फीडबॅक घेऊन त्याच्यामध्ये परत चेंजेस होतात आणि मग ते प्रोडक्ट मार्केटमध्ये प्रेझेंट केलं जातं. बरं, कस्टमरचे काहीही सजेशन्स असतील तर ते सुद्धा आम्ही समजून घेऊन त्याच्यामध्ये चेंजेस करायचा प्रयत्न करतो. सो आत्ता आमचा हा लेटेस्ट डेव्हलप प्रॉडक्ट आहे सत्तू आटा. सो सत्तू आट्यामधनं बनणारी ही एक इंटरेस्टिंग रेसिपी आहे सत्तू आट्याचं सरबत. आम्ही अशा रेसिपी सतत ट्राय करत असतो आणि आत्ता बघायला गेलं तर हा एक खमण ढोकळा आहे. सो मार्केटमधनं काही एक सजेशन्स येत असतात, त्याच्या बेसिसवरती आपण काही इम्प्रूव्ह करू शकतो का, अजून बेटर करू शकतो का, ह्याचे ट्रायल्स सतत चालू असतात. सो आत्ता इथे बेसिकली आटा बेस्ड एक प्रॉडक्टचं डेव्हलपमेंट चालू आहे. सो त्याच्यातनं टेस्ट किंवा टेक्स्चर चांगली कशी येऊ शकेल ह्याचं आम्ही चेकिंग करतो आहे. नमस्कार, मी अंकिता वालोलकर. इथे मी गेल्या 4 वर्षापासून क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये सिनियर क्वालिटी ऑफिसर म्हणून काम करते आहे. त्याच देखील मी फूड सेफ्टी टीम लीडर देखील आहे. बेसिकली इथे 2 वेजने काम केलं जातं. तर यामध्ये आहे क्वालिटी कंट्रोल. तर क्वालिटी कंट्रोलमध्ये फॅक्टरीमध्ये येणारा प्रत्येक रॉ मटेरियल आणि तसंच त्याचं प्रत्येक बनणारं प्रोडक्ट, तर ह्याचं इन हाऊस लॅबमध्ये टेस्टिंग केलं जातं. तर यामध्ये फिजिकल, केमिकल, मायक्रोबियल आणि तसंच सेन्सरी इव्हॅल्युएशन पण प्रोडक्टचं केलं जातं आणि त्या प्रोडक्टचं सेन्सरी इव्हॅल्युएशन करून ते खाल्लं जातं आणि नंतरच फायनल मार्केटमध्ये पाठवलं जातं. सेकंड आहे ते क्वालिटी अश्युरन्स. तर क्वालिटी अश्युरन्स म्हणजे गुणवत्तेची खात्री करून देणं. तर यासाठी प्रोसेसिंग चालू असताना तिथे व्यवस्थित लक्ष देण्याची जास्त गरज असते. तर यासाठी आपण काही स्टँडर्ड्स, रूल्स अँड रेग्युलेशन किंवा कार्यपद्धती समावेश केलेला आहे. नमस्कार, मैं सुनील निषाद. मैं गए 12 सालों से यहाँ पे काम कर रहा हूँ और अभी मैं फैक्ट्री मैनेजर हूँ और अभी मैं क्लीनिंग प्लांट में हूँ. तो यहाँ पे अनाज को 3 प्रकार से साफ़ करते हैं और साफ़ हो जाने के बाद स्क्रू कन्वेयर द्वारा ग्राइंडिंग डिपार्टमेंट में ग्राइंड होने के लिए भेजा जाता है. साफ़ किए हुए अनाज को यहाँ पे पीसते हैं और हवे के द्वारा ये पैकिंग डिपार्टमेंट में पैक होने के लिए जाता है. अभी हमने क्लीनिंग प्लांट और ग्राइंडिंग डिपार्टमेंट देखा और अभी पैकिंग डिपार्टमेंट देखते हैं. तो यहाँ पे आटा ऑटोमेटिक पैक होता है. मीनाताई, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड काय होती आणि तुम्ही इथे येऊन या बिझनेसला जॉईन केलं का? तुमच्या घरचं सुद्धा असंच होतं बॅकग्राऊंड? नाही, माझ्या घरी म्हणजे सगळे उच्च शिक्षित आणि नोकरी असेच सगळे होते आणि माझं देवस्थळी. आणि असं होतं की तेव्हा सगळं कुठे असं बिझनेस वगैरे घरात काहीच नव्हतं. पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं की मी कॉलेजमध्ये होते आणि आम्ही अशा संध्याकाळी तेव्हा 3मध्ये आपण असं फिरायचो, तसं आम्ही मैत्रिणी फिरायचो आणि तेव्हा वडापाव खाणं, शेवपुरी खाणं असं वगैरे व्हायचं. सो आणि आमचं घर तसं बऱ्यापैकी मोठं होतं. तेव्हा माझ्या मैत्रिणीने मी ठरवलं होतं आपण एक वडापावची गाडी टाकू. म्हणजे तेव्हा मी फिजिक्स शिकवत होते, म्हणजे मी ग्रॅज्युएशन करत होते. वडापावची गाडी टाकू. मग आम्ही सगळा विचार केला की आपले रोज किती वडापाव सेल होतील किंवा काय खर्च होईल. आणि माझं गॅरेज आहे, त्याच्या इथे जागा आहे, आपण ते करू. पण मग त्या शिकण्यामध्ये ते राहून गेलं. नंतर ग्रॅज्युएट झाल्यावर मला असं वाटलं की माझ्या घरी घर मोठं होतं,
तर एका रूममध्ये आपण इंटरनेट कॅफे सुरू करू. तेव्हा अच्छा. असं होतं की घरात कम्प्युटर किंवा घरात काही लॅपटॉप वगैरे असं नसायचं, बाहेर जाऊन आपण इंटरनेट सर्फिंग करायचो. सो मग आपण तसं करू. आणि तुम्हाला सांगते ना की हे नुसते मनात असे विचार यायचे आणि कुठेतरी असं होतं की नाही, कदाचित मी नाही नोकरी करणार, मला काहीतरी करायचंय. पण म्हणजे हे मनात विचार येत असतानाच मला एक सोपं सोल्युशन मिळालं की बिझनेस करणाऱ्या नवऱ्याशीच मी लग्न केलं, या मुलाशीच लग्न केलं. आणि मग इट्स सो हॅपन की त्याची पण इच्छा होती की मी बिझनेसमध्ये यावं. सो मला ते पथ्यावर पडलं, असं झालं. अच्छा. आणि हे किती वर्ष करताय तुम्ही? आता जवळजवळ 27 वर्ष झाली. 27. अरे येस येस येस. बर बर. म्हणजे लग्नाच्या आधी साधारण एक 2 ते 2.5 वर्ष आणि त्याच्यानंतर पुढची 25 वर्ष. अच्छा अच्छा. आणि ब्रँडचं जे नाव आहे तुमचं ते कोणी ठरवलं? म्हणजे ते तुम्हीच ठरवलं नाव का आई वडिलांनी ठरवलं का कसं कसं नाव पडलं? तर टेस्ट फॉर लाईफ म्हणजे आधी आम्ही देशपांडे म्हणून सुरुवात केली होती आणि त्यामुळे बऱ्याच जणांना देशपांडे माहिती आहे. पण टेस्ट फॉर लाईफ हे अशासाठी केलं की आज जो चवीनी खाणाऱ्या जे लोक आहेत किंवा जे आपण चवीनी खाणारे आहोत त्यांच्यासाठी उत्तमोत्तम प्रॉडक्ट तयार करायचं आणि त्यांना आयुष्यभर ते प्रॉडक्ट चवीनी खायला देणं किंवा त्यांना खाता येणं, ह्याच्यासाठी आम्ही हे टेस्ट फॉर लाईफ हे केलं. म्हणजे लाईफला टेस्ट आहे आणि टेस्ट फॉर लाईफ. पण नाव कोणी ठरवलं? आम्ही तेव्हा एक ॲड एजन्सी होती आणि म्हणजे ही थॉट प्रोसेस होती, ती शेअर केल्यावर मग हे नाव आलं. आणि लोगोची गंमत मी तुम्हाला सांगतो. लोगो आहे आमचा ट्रायंगल. सो आम्ही हा विचार केला की आपली बेसिकली प्रेरणा काय आहे, म्हणजे लोकांना काय द्यायचंय. तर त्याचे आम्हाला ना 3 पॉईंट सापडले. सो त्याच्यातले 2 पॉईंट म्हणजे हेल्थ आणि कन्व्हिनियन्स. तो आमचा ट्रायंगलचा बेस आहे. आणि सगळ्यात टॉपला आहे तो म्हणजे टेस्ट. सो टेस्ट, हेल्थ आणि कन्व्हिनियन्स असा तो ट्रायंगल आहे. वा वा वा, मस्तच मस्त. आता हे टेस्ट फॉर लाईफचं जे तो म्हणाला की टेस्ट, हेल्थ आणि कन्व्हिनियन्स, तर एक तुमच्यासाठी मी प्रॉडक्ट टेस्ट करायला आणलंय, तर तुम्ही ते नक्की बघा. येस. तुम्हाला आता म्हटलं ना की टेस्ट आणि कन्व्हिनियन्स, तर एक तुमच्यासाठी एक मुगाचा ढोकळा आम्ही टेस्ट करायला आणलाय, बघाल जरा. आणि ही चटणी पण आपली खट्टी मिठी चटणी आपलंच प्रॉडक्ट आहे. ओ नाईस नाईस. व्हेरी नाईस. म्हणजे हे प्रीमिक्स का रेडी मिक्स? हे रेडी मिक्स आहे. येस. ह्याच्यात तुम्ही फक्त पाणी घालायचं आणि ढोकळा लावायचा. नो प्रेझर्वेटिव्ह नाही त्याच्यात. खूप सुंदर आहे. स्पॉन्जी पण आहे, टेस्ट पण आहे, चटणी पण अप्रतिम आहे. आय लाईक देम ऑलरेडी. नाईस नाईस. थँक्यू. तुम्हाला असं कधी वाटलं किंवा कुठल्या क्षणाला वाटलं किंवा कुठल्या टप्प्यावर असं वाटलं की आपलं स्वतःचं दुकान असावं? मुळात कसं की पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा पिठं ओळखीच्यांना दिली आणि मग हळूहळू ती आवडायला लागल्यावर असं वाटलं कुठेतरी आपल्याला एक सुरुवात करायला पाहिजे जिथून आपण कस्टमर्सला ऑर्डर घेऊन आपण डिलिव्हरी करू शकू किंवा येऊन कस्टमरला त्या दुकानात घेता येईल. तेव्हा हा साधारण विचार झाला. आणि एक तुम्हाला तेव्हाची गंमत सांगते की आमचं दुकान जस्ट सुरू झालं होतं आणि एक नॉन मराठी बाई आल्या आणि त्यांनी डब्बा आणला होता. आणि दळणाचा डब्बा आणला होता आणि आमच्या दुकानातल्या मुलाला सांगितलं तुमची पिशवी फाडा आणि ती पिशवीतलं पीठ त्या डब्यात भर. आता असं आहे ना की ती सून होती आणि तिची सासूला असं होतं, 2 जनरेशनचं हे होतं की सासूला असं वाटत होतं की पॅकेट फूडवर तिचा विश्वास नव्हता आणि हिला विश्वास नव्हता जिथे दळण दळतात तिकडच्या हायजीनवर तिचा विश्वास नव्हता. आणि तिने एकदा पीठ घेतल्यावर तिला ते आवडलं होतं आणि घरी आवडलं होतं, म्हणून तिने तो असा एक मधला हे काढला होता की सासूला वाटावं मी दळून आणलाय आणि तिच्या ह्याच्यासाठी तिने तो हे केला. सो आम्हाला कुठेतरी तिथे ना असा तो स्वीट पॉईंट मिळाला की
हे दोन्ही जनरेशनला आपण खुश करू शकतोय हा आटा देऊन. सो दिस इज इट. सो अशा तऱ्हेने मग आमचं सुरू झालं. म्हणजे ना दुकानामध्ये ओव्या पण मिळतात आणि शिव्या शिव्या पण पण मिळतात. मिळतात. पण मला तुमचा कस्टमरशी ना डायरेक्ट कनेक्ट Connect असतो असतो. आणि तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे मला ना असं वाटतं की इट ऑल स्टार्ट्स विथ लिसनिंग टू युअर कस्टमर्स अँड इट अगेन स्टार्ट्स विथ लिसनिंग टू युअर कस्टमर्स. म्हणजे ते सुटलं नाही पाहिजे. ज्या क्षणी असं वाटतं ना की आता माझा ना XYZ किलो जातात तर जातील ना की मग संपलं. तुम्हाला रोज उठायचंय. म्हणजे जसं सचिन आला की दरवेळेला नवीन गार्ड घेतो, तर 100 झाले तरी परत गार्ड घ्यायचा. म्हणजे परत कीप लिसनिंग टू कस्टमर्स इज वेअर इट ऑल स्टार्ट्स अँड एंड्स. हे जे तुमचं वाक्य आहे ना, कीप लिसनिंग टू युअर कस्टमर्स, जे सातत्यानं तुम्ही बोलताय, ते आम्हाला सुद्धा लागू होतं. आणि मला असं वाटतं की हे प्रत्येक व्यवसायात लागू होतं. आमच्यासाठी ते कमेंट्समध्ये येतं. सो कमेंट्समध्ये प्रत्येक जण, चांगली कमेंट असो वाईट कमेंट असो, त्याला आपल्याला रिस्पॉन्ड करावं लागतं. रिस्पॉन्ड म्हणजे नुसतं उत्तर देणं असं नाही, तर ती जर का एखादी वाईट कमेंट असेल तर आम्ही त्याचाही विचार करतो की अच्छा ओके वाईट कमेंट आलेली आहे, पण त्याचा विचार करूया हे खरं आहे का खोटं आहे. खरं सुद्धा असू शकतं ना, प्रत्येक वाईट कमेंट ही खोटीच असं का. बरोबर, जसं तुमच्या कस्टमर्स असेल की ह्या वेळेला जरा असं झालं होतं बरं का, किंवा हा लॉट जरा असा आला होता. तो जर का प्रत्येक कमेंट ही पॉझिटिव्हली घेतली किंवा तुमच्यासाठी प्रत्येक रिस्पॉन्स हा पॉझिटिव्हली घेतला तर आपली तरक्कीच होते त्याने. सो आय थिंक हे प्रत्येक व्यवसायातच लागू होतं. सो तुम्ही म्हणालात की इथे पार्ल्यामध्ये तुमचं आउटलेट आहे. पार्ल्यामध्ये कुठे अशी एक्झॅक्टली? प्रार्थना समाज रोड पार्ल्यात आहे ना, तिथे आहे. आणि बरेच वर्ष झाली, म्हणजे आमचं मला वाटतं 20-22 वर्ष तर झाली की तिथे आहे. आणि या व्यतिरिक्त किती दुकानांमध्ये तुमची प्रोडक्ट्स जातात? आता मुंबईमध्ये जर विचार केला तर 1800 ते 2000 स्टोर्समध्ये आपलं प्रॉडक्ट अवेलेबल आहे. आणि म्हणजे त्या 1800 ते 2000 स्टोर्सना कसं दर आठवड्याला व्हिजिट करावी लागते ऑर्डर बुकिंगसाठी. आणि त्याच्यात 45+ प्रॉडक्ट्स आहेत. आणि ती ऑर्डर मग ते डिस्ट्रीब्युटरला देतात. आणि डिस्ट्रीब्युटर परत त्या रिटेल शॉप्सना जी ऑर्डर काढलेली असते ती देतात. आणि मला सांगायला खरंच एक अभिमान वाटतो की हे सगळं काम किंवा हे जे मेहनतीचं काम आपल्याकडच्या 50 महिला करतात. वा. आणि मला असं वाटतं एकमेव ही FMCG मधली कंपनी असेल की जिथे महिला डॉमिनेट करतात. आणि हे मेल डॉमिनेटिंग सेक्टर आहे, तरीसुद्धा त्या एवढ्या कॉन्फिडंट आहेत की आता रिटेलर जे असतात, म्हणजे जे शॉपकीपर असतात, त्यांनाही कुठेतरी कम्फर्ट येतो की ह्या माझ्या दुकानात लागणारे प्रोडक्ट्स माझ्या दुकानात ठेवतील, त्यामुळे ते फ्री हँड देतात. आणि आम्ही ॲक्च्युली त्यांना झाशीच्या राण्या म्हणतो. ॲक्च्युली त्या हेड्स ऑन हँड्स ऑन असतात. सो आपण आत्ता बसलोय पार्ल्यात, द प्रधा स्टुडिओमध्ये. पार्ल्यातच आहोत तर यांच्या शॉपला सुद्धा व्हिजिट करूया. चला. या, हे आमचं दुकान आहे. आपण मोदकाच्या आट्यापासून सुरू करूया. हा सुगंधी मोदक आटा आहे आणि हा केसरयुक्त मोदक आटा आहे. ह्याचे मोदक अतिशय मऊ आणि लुसलुशीत होतात. ज्याला मोदक करता येत नाहीत ना, अशांनाही ते करायला अतिशय सोपं आहेत. ही आहेत गव्हाच्या पिठाची रेंज. याच्यामध्ये 8 व्हेरियंट्स आहेत आणि प्रत्येक व्हेरियंटच्या पोळ्या ह्या 12 तास मऊ राहतात. उदाहरणार्थ मल्टीग्रेन आटा आहे, त्याच्यानंतर MP सिहोर आहे, सोयाबीनयुक्त आटा आहे, खपली आटा आहे आणि आता आम्ही नो व्हीट ग्लुटेन फ्री आटा सुरू केला आहे. ही भाकरीच्या पिठांची रेंज आहे. 6 व्हेरियंट आहेत. ज्वारी, बाजरी, मिक्स भाकरी, नाचणी, तांदळाचं पीठ. आणि ह्या पिठाच्या भाकऱ्या लाटता येतात आणि त्या टिफिनमध्येही तेवढ्याच सॉफ्ट राहतात. आणि सॉफ्ट असल्यामुळे आपल्याला दरवेळेला रस्साभाजी करण्याची गरज नाही. कुठल्याही गवारीच्या भाजीसारख्या सुक्या भाजीवर पण खाता येतात. ही पहा आमची रेडी मिक्सची रेंज आहे.
मी ह्याला रेडी मिक्स नाही म्हणणार, ही रोजच्यासाठी केलेली रेसिपी मिक्स आहे हे. म्हणजे आपण आपल्या खाण्यामध्ये हे पदार्थ इन्क्लूड करू शकतो. ह्याच्यात प्रिझर्व्हेटिव्हज नाही आहेत आणि आर्टिफिशियल कलर्स नाही आहेत आणि टेस्टी आहेत. म्हणजे एक पदार्थ बघितला तर हा मल्टीग्रेन डोसा आहे. अतिशय क्रिस्पी आणि सुंदर होतो. रवा डोसा तर आपल्याला माहितीच आहे आणि आपल्याला बऱ्याच जणांना तो घरी करायला थोडासा अवघड पडतो. ह्याच्यात पाणी घालायचं आणि मस्त डोसा होतो. हे आहेत आमच्याकडचे ढोकळे. आता एक नाही 3-3 प्रकारचे ढोकळे आहेत. म्हणजे खमण आहे, व्हाईट ढोकळा आहे आणि मुगाचा ढोकळा. आज ज्यांना चण्याच्या डाळीचा त्रास होतो त्यांच्यासाठी अतिशय उत्तम हा ढोकळा आहे. अतिशय मऊ होतो आणि चवीला तर खूपच छान आहे. नमस्कार. देशपांडे स्पेस फॉर लाईफ चपाती आटा, भाकरी आटा, रेडी मिक्सेस जास्तीत जास्त शॉपमध्ये अवेलेबल करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि हे साध्य करण्यासाठी आमच्याकडे 50 ते 60 महिलांची सेल्स टीम आहे जी दररोज फील्डवर कार्यरत असते. प्रॉडक्ट शॉपमध्ये अवेलेबल झाल्यानंतर त्या शॉपकीपरला कॉन्फिडन्स येण्यासाठी आम्ही सेल्स प्रमोटर उभे राहतो, ज्या कस्टमरचे प्रश्न सोडवतात, ट्रायल पॅक्स देतात आणि कस्टमरला प्रॉडक्टचं टेस्टिंग देतात. कस्टमरला प्रॉडक्ट आवडतंय ह्याची त्या शॉपकीपरला खात्री करून देतात. आणि ह्या सगळ्याचं ट्रेनिंग आम्ही आमच्या सेल्स टीमला देतो आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत फील्डवर फिरतो. तुमचे हे सगळे प्रॉडक्ट्स परदेशात सुद्धा जातात. ओके. सो ती आयडिया कुठून आली, त्याची सुरुवात कशी केली तुम्ही, आणि डेफिनेटली सुरुवातीला टीदिंग प्रॉब्लेम्स आलेच असतील आणि चांगले वाईट अनुभव या बाबतीतले सांगू शकाल? हो. सो झालं असं की आमचा प्रवास पहिल्यांदा पार्ला, मग त्याच्यानंतर आम्ही रिटेल स्टोर्समध्ये माल द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर मॉडर्न ट्रेडमध्ये म्हणजे अपना बाजार, सहकारी भांडार, रिलायन्स ह्यांना आम्ही माल विकायला लागलो. आणि जसं मिनल म्हणाली, जवळजवळ 1800 ते 2000 दुकानांमध्ये आता आपला माल विकला जातो, प्लस या मॉडर्न ट्रेडमध्ये विकला जातो. मग असं होतं की मुंबईतला हा जो ग्राहक आहे हा जेव्हा परदेशी जातो, सेटल होतो किंवा काही वर्षांसाठी जातो, तेव्हा तो ना आपल्या मूळ गावातले प्रॉडक्ट त्याला हवेसे वाटतात. आणि म्हणजे एक्सपोर्टसाठी आत्ता आम्ही प्रयत्न करायला लागलोय, पण ऍक्च्युली कस्टमरनी मागून हा आमचा एक्सपोर्ट बिझनेस सुरू झाला. हे अगदी सत्य आहे. म्हणजे सुरुवात नाही याची दुबईहून झाली. म्हणजे मुंबईहून दुबईला शिफ्ट होणारे लोक हे मग म्हणतात तिथल्या रिटेलरला, अरे हे प्रॉडक्ट आहे का आपके पास, आणि मग ती इन्क्वायरी येते आणि मग आम्ही एक्सपोर्ट करायला सुरुवात करतो. आणि आता म्हणजे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, UAE इथे आपला माल रेग्युलरली जातो, आपल्याच ब्रँडमध्ये जातो. म्हणजे तिथले जे रूल रेग्युलेशन्स असतात ते पॅकेजिंगवर असतात, पण ब्रँड आपलाच जातो. आणि आता छोट्या मोठ्या ऑर्डर्स US आणि UKच्या पण सुरू झाल्या. सो तिथेही आता आपला माल जातोय. सो मेन म्हणजे तुम्ही एक प्रोडक्ट क्वालिटी ठेवली आणि एका शहरामध्ये एक मिनिमम रेकग्निशन मिळालं की मग ऑटोमॅटिकली तुम्हाला बाहेरनं पण रिस्पॉन्स यायला लागतो. सो म्हणजे अल्टिमेटली हेच आहे की तुम्ही एका मिनिमम लेवलला पोहोचलात ना की कस्टमर तुम्हाला तो ब्रँड मागतात तिथल्या रिटेलरला. म्हणजे ना त्याला काही वेगळं परदेश असं काही मानण्याचं कारण नाही, ते आपल्यासारखेच असतात. आणि जसं इथे एका दुकानात जेव्हा कस्टमर माल मागतात आणि तो दुकानदार तो माल ठेवायला लागतो, तसंच एक्झॅक्टली परदेशी होतं. म्हणजे परदेशचा आहे, पण ना मला एक अनुभव शेअर करायला आवडेल की चेन्नई, आता चेन्नईतली एक पार्टी आहे, चेन्नईमधनं मला एक फोन आला की हमको माल चाहिए. आता तो जो व्यापारी होता त्याला हिंदी बोलता येत नव्हतं, इंग्लिश पण असंच यथातथा येत होतं. तो बोला देशपांडे आटा, इधर तुम्हारे माल को डिमांड आहे. तर तो माणूस ऍडव्हान्स पैसे देतो आणि दर महिन्याला आमचा माल घेऊन. अरे वा. म्हणजे अल्टिमेटली परत तेच आहे. असंच आता अहमदाबादला सुरू झालंय आणि आता हळूहळू आम्ही पुणे आणि बेंगलोरला पण एक्सपान्शनचा विचार करतो. आणि इन ॲडिशन टू दॅट आम्ही आमचे स्वतःची वेबसाईट आहे, तिथून तर पूर्ण भारतभर डिलिव्हरी होते आमची, ते पण आहेच. येस. आणि प्लस अमेझॉनवर. पण मग ह्याच्यातनं आम्हाला समजतात की अरे कुठल्या शहरांमधनं लोक जास्त मागवत आहेत आणि मग ते शहर हे एक्सपान्शनसाठी पुढचा मैलाचा टप्पा असू शकतं.
म्हणजे ऑनलाईन हे तुम्हाला फक्त विक्री करून देतं असं नाही, तर तुम्हाला ऍक्च्युली डिमांड कुठे आहे हे घर बसल्या समजू शकतं. सो म्हणजे ऑनलाईन हॅज हेल्प्ड अस लाईक एनिथिंग. आता नॅचरली हे ऑनलाईन वरच चालू आहे, पण ब्रँडनी पण ऑनलाईन कडे अगदी लक्ष देण्याची गरज आहे. पण मी स्वतः देशपांडे आटा शोधते ऑनलाईन, मला सापडत नाहीये. आमच्या प्लीज डू समथिंग अबाउट इट. आमच्या वेबसाईटवर या. ओके, कारण माझ्यासारख्या आणखीन खूप जणी असतील ना. पण मी ही सूचना घेतो आणि त्याच्यावर काम करतो. पण आज मी माझा स्टॉक घेऊन जाईन ना. Yes. पार्ल्यातच येत आहे, तुमचं आउटलेट सुद्धा पार्ल्यातच आहे. सो मला हा जो देशपांडे आटा कुठेही सापडत नाहीये, हा जो माझा प्रॉब्लेम आहे, असा मी आत्ताच म्हणाले सगळ्यांना, बऱ्याचशा बायकांना होत असेल. सो तुमचा तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवी ती इन्फॉर्मेशन आपण या प्रॉडक्टबद्दल देणार आहोत. सो प्लीज चेक द डिस्क्रिप्शन राईट नाव. बरं, परदेशात तुम्ही आता म्हणालात की खूप छान खप होतोय, तुम्ही जाता की नाही कधी? हो, परदेशात जातो, पण म्हणजे हे मॉनिटर करायला किंवा काही नाही, म्हणजे त्याच्यावरती सुपरविजन करायला. हो, पण ऍक्च्युली असं जायला पाहिजे. पण आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा ऍक्च्युली एन्जॉयमेंटच होते. आणि पण आता असं झालं ना, जग जवळ आलंय, त्याच्यामुळे तिथल्या कुठल्याही व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल, तिथल्या कुठल्याही कस्टमरला कॉन्टॅक्ट करायचा असेल तरी तो अगदी सहजी होतो. त्याच्यासाठी व्हिजिट करायला पाहिजे असं नाही, पण येस, व्हिजिट हेल्प्स. म्हणजे व्हिजिट करण्याचा फायदा नक्की आहे. मी तर म्हणते करा. कारण काय आहे की आपले एक अतिशय दिलके करीब मित्र आहेत निशांत आवळे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. त्यांनी तुमच्यासाठी एक बॅग पाठवली आहे ट्रॅव्हलिंगसाठी. आणि तुमच्या दोघांच्याही ड्रेसिंग सेन्स वरून कळलंय की तुम्हाला ब्लॅक कलर खूप आवडतो. थँक्यू सो मच. थँक्यू. एक पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे. वाव, सो क्यूट. वाव, देशपांडे. थँक्यू सो मच. आणि या सगळ्या बॅग्सवर चेरी पिकनी ठेवलंय 35% डिस्काउंट फक्त दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. ओके, ग्रेट ग्रेट, गुड. तुमची जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत ते पेरिशेबल आयटम्स अंडर येतात. सो बेसिक प्रत्येक प्रॉडक्टची शेल्फ लाईफ तुम्ही कशी ठरवता, किंवा जर का माल पडून राहिला तर मग त्याचं पुढे काय होतं? शेल्फ लाईफ तसं 3 ते 4 महिने, कधी 6 महिने, वेगवेगळ्या प्रोडक्टचं वेगवेगळं आहे. पण कस्टमरचा प्रेफरन्स कसा असतो माहितीये, कस्टमर शक्यतो फ्रेश प्रोडक्टच घेतात. म्हणजे आता त्याचं शेल्फ लाईफ संपतं आहे समजा 31 डिसेंबरला, तर ना 15 नोव्हेंबर नंतर कोणी त्या प्रोडक्टला हात लावत नाही, इवन तो शेल्फ लाईफ अजून 1.5 महिना आहे. अच्छा. मग त्याच्यासाठी काय करायला लागतं, त्याच्यासाठी तुम्ही डम्पिंग स्ट्रॅटेजी नाही करायची दुकानांमध्ये. तर तुम्ही त्या दुकानाची आठवड्याची जेवढी गरज आहे तेवढाच ठेवायचा माल. आणि तुम्हाला मग समजतं ना पुढच्या व्हिजिटला की किती माल संपलाय, आणि तेवढाच ठेवायचा. बऱ्याच वेळेला हा मोह होतो की हळूहळू माझा बिझनेस वाढतोय, पटकन डंप करूया, माझा मोठा बिझनेस होईल. पण ते अजिबात करू नये. आणि त्याने ना दुकानदाराला पण विश्वास वाटतो की यांचा ना फ्रेश माल येतो. सो अल्टिमेटली दुकानदार कस्टमरला रेकमेंड करतो. आणि समजा जर काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही एक करतो की बॅच नंबरनी ट्रेसेबिलिटी असते. म्हणजे उद्या समजा आपल्याला जाणवलं की अरे नाही एखादा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन ते बॅच नंबर कलेक्ट करू शकता आणि ते रिटर्न मागवू शकता. आणि त्याच्यासाठी आम्ही फॅक्टरीमध्ये FSSC म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड सर्टिफिकेशन ही क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम घेतली. म्हणजे आधी ISO 22000 होतच, आणि त्याच्यानंतर फूडसाठी अजून एक मैलाचा दगड असलेली ही क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आणि ते जेव्हा तुम्ही करता ना, तर त्याच्यात असं असतं की दरवेळेला चाचण्या करायच्या आणि शुअर व्हायचं की हे प्रॉडक्ट पुढच्या टप्प्याला जाण्याच्या आधी व्यवस्थित आहे ना. तर मग 99% तुम्ही चुका किंवा फॉल्ट्स ह्या सांभाळू शकता. आणि प्रॉडक्ट बाहेर जायच्या आधी जर तुम्ही सेन्सरी इव्हॅल्युएशन केलं
आणि स्वतः ते खाऊन स्वतःला आवडलं तर त्याच्यासारखी उत्तम टेस्ट दुसरी कुठलीही नाही. एकदा पॅक झालं ना व्यवस्थित की मग ते कस्टमरच्या घरीच उघडलं जातं. आणि मग ते कल्चर पण डेव्हलप होतं. म्हणजे कसं आहे की त्या म्हणजे त्या रिटेलरला पण ती सवय होते किंवा त्या तिथे जाणाऱ्या ऑर्डर बुक करणाऱ्या मुलीला आहे की फर्स्ट इन फर्स्ट आउट करायचं, की ते जास्त डंप करायचंच नाही तिथे. मग ते कल्चरच बनून जातं असं. तुमचं पॅकेजिंग मला खूप आवडतं आणि एस्पेशली त्याच्या मागे तुम्ही कृती सुद्धा देता की हा पदार्थ कसा करायचा. सो रेसिपीज कुठून आणता, कुठून शोधता, हे काम कोण करतं दोघांपैकी? तर आमची न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची टीम आहे आणि असंच आमचा विचार असतो की ते प्रॉडक्ट आपण जे बनवणार आहोत ते मार्केटमध्ये इतर कुठली प्रॉडक्ट्स असतील किंवा आपण जे घरी बनवतो, म्हणजे उदाहरणार्थ आता समजा आमचं उपमा मिक्स हे प्रॉडक्ट आहे, उपमा रेडी मिक्स, तर ते प्रॉडक्ट हे उपमा हा प्रत्येक घरात कसा होतो, त्याच्यानंतर मार्केटमध्ये असलेले उपमा कसा आहे आणि त्याच्यापेक्षा आपल्याला एक बेटर प्रॉडक्ट करायचं आहे असा आमचा प्रवास सुरू होतो. आणि त्याच्यात सुद्धा आमचं आर एन डी किंवा आपण म्हणू की रिसर्चचं आमचं डिपार्टमेंट आहे की जे सतत कुठलं प्रॉडक्ट आपण घ्यायचं आणि ह्याचं सतत आम्ही त्याचा रिसर्च करत असतो. आणि जेव्हा ते प्रॉडक्ट आपलं बनतं, म्हणजे 100 ट्रायल्स होतात, 200 ट्रायल्स होतात, तेव्हा ते जे आपल्याला हवं तसं प्रॉडक्ट बनतं. आणि मग ते करताना मग त्याची रेसिपी सेट होते की हे असं हे एवढं प्रमाण करूनच आपल्याला ते प्रॉडक्ट तसंच्या तसं बनतंय. आणि आज माझं जे बनतंय तेच पुढच्या वेळेलाही माझं तसंच बनलं पाहिजे. मग ते स्टँडर्डाइज केलं जातं आणि म्हणून मग ती रेसिपी आमची सेट होते. असं मिनल, अजून एक ते आपली आंबोळी आहे, त्याच्या आपण 6 रेसिपीज ज्या केल्या आहेत ते पण. आणि असं आहे की एक प्रोडक्ट आम्ही डेव्हलप करतो आणि त्याच्याबरोबर आता आंबोळी मिक्स, आता ह्यांनी जे सजेस्ट केलं ते की आंबोळी मिक्स आमचं प्रोडक्ट आहे, त्याच्यात तुम्ही आंबोळ्या पण करू शकता आणि त्याचे 6 प्रकार आपण त्या आंबोळीचे करू शकता. ते पण मेन्शन केले, ते पण आम्ही त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आमचे सोशल मीडियावर आम्ही ते सतत वेगवेगळ्या काय रेसिपीज आहेत हे पण आम्ही सतत आमच्या फेसबुक आणि इन्स्टावर सतत आम्ही ते टाकत असतो. आणि इतकं इंटरेस्टिंग कस्टमरला वाटतं की आज आंबोळी बऱ्याच घरात होते, पण त्याचे मी अप्पे करू शकते, त्याचे मी दहीवडे करू शकते. म्हणजे आज फ्राईड लोकांना नको असतं, सो ते अप्पे म्हणजे शॅलो फ्राय करून तुम्ही त्याचे सेम टेस्ट तुम्हाला येऊ शकते. सो हे पण आम्ही एका प्रॉडक्टमधनं 5 प्रॉडक्ट्स 6 प्रॉडक्ट्स बनतात. हे सुद्धा ह्याची पण रेसिपी सेट करतो, दहीवडे अप्प्यांचे. सो ह्या सगळ्या इंटरेस्टिंग रेसिपीज आमची न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट करत असतं. आता आम्ही वेगवेगळी प्रॉडक्ट अशी रेसिपीज तयार करत असतो. तसा एक सत्तू आटा तयार केला आहे आता. सो त्याचं एक ड्रिंक आहे, ते तुम्ही नक्की पिऊन बघा असं वाटतं मला. डेफिनेटली. सत्तूचं हे ड्रिंक आहे, म्हणजे सरबतासारखं आहे का? बघा, पिऊन बघा. जसं आंबीळ असतं तसं आहे. व्हेरी नाईस. आणि हे पॅकिंग आहे, पॅकिंग आहे. नाईस. म्हणजे सत्तू आटा हा आट्यासारखा वापरू शकतो आणि प्लस त्याचं ड्रिंक सुद्धा करू शकतो. तुम्हाला दुधात घालून तुम्ही करू शकता. सो किंवा ताकातही करू शकता. सो मी पॅकेजिंग बद्दल सुद्धा म्हणत होते की मला तुमचं पॅकेजिंग खूप आवडतं. सो त्याच्यावरती काम कसं करता तुम्ही? सो पॅकेजिंग हे 2 ते 3 गोष्टी करत असतं. एक तर ते फॅक्टरीतनं प्रॉडक्ट निघाल्यानंतर तुमच्यापर्यंत ते शेल्फ लाईफ संपेपर्यंत ते त्याला प्रोटेक्शन देत असतं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या काही मेंडेटरी गोष्टी असतात त्या त्याच्यावर असणं अपेक्षित असतं. बरोबर. दुसरं, तुम्हाला ते कस्टमरनी ते प्रॉडक्ट कसं हँडल करावं, कसं स्टोअर करावं, हे जे अपेक्षित असतं त्या गोष्टी असतात. आणि त्याची रेसिपी असते. आणि तुम्हाला जर त्याच्यावर तुमचं काही ब्रँडिंग करायचं आहे तर ते असतं. सो पहिलं तर गव्हर्नमेंटच्या ज्या रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते म्हणतात की ते प्रॉडक्ट हे पॅकेजिंग हे व्हर्जिन हवं, म्हणजे त्यांनी फूड बरोबर रिॲक्ट करता कामा नये. ही पहिली गोष्ट. दुसरं,
की ते अतिशय क्लिअर हवं, म्हणजे ते रिडेबल हवं आणि त्याचे इन्ग्रेडियंट व्यवस्थित लिहिलेले असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरचं नाव आणि त्याच्या ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत त्या व्यवस्थित असल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचे शेल्फ लाईफ स्टडीज केलेले असले पाहिजेत. म्हणजे ते पॅकेजिंग, त्याचं थिकनेस, तुम्ही जे सील करतात ते, हे त्या पूर्ण शेल्फ लाईफ प्रॉडक्ट इंटॅक्ट ठेवण्यासाठी कामी आलं पाहिजे. सो ती पण एक खूप मोठी काय म्हणतात ना, हा पार्ट आहे. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग अंधेरीला जे आहे तेही बडिंग एंटरप्रेन्युअर्सला खूप मार्गदर्शन करतात त्याच्यात. वा, तुमचे प्रॉडक्ट्स मी डेफिनेटली टेस्ट करणारच आहे. म्हणजे आता मी तुमच्या दुकानात येऊन मला जे आवडेल ते, मला जे घरात ज्याची गरज आहे ते मी घेणारच आहे. आत्ता तुमचं सत्तू ड्रिंक टेस्ट केलं, मुगाचा ढोकळा टेस्ट केला, मला खूप आवडला. सो आमच्याकडे सुद्धा तुमचं तोंड गोड करायला एक प्रॉडक्ट आहे. सहज हवाने एंटरप्राइज हे ब्रँडचं नाव आहे आणि अद्वैत बापट यांचा तो ब्रँड आहे. ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस आज त्यांनी तुमच्यासाठी इथे आणला. आमच्या घरात सगळ्यांना आवडतो. येस, तुमचे असंख्य कस्टमर्स आहेत, तुमचा संबंध थेट लोकांशी येतो. सो असे काही गमतीशीर प्रसंग आहेत का, किंवा चांगले वाईट काही अनुभव आलेत का असे? हो, अनेक. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की मी जेव्हा इंजिनिअरिंगला शिकत होतो तेव्हा मला आठवतं की अशाने भारून जायचो मी, आपल्याला काहीतरी युनिट हवं, मॅन्युफॅक्चरिंग करायचं. आणि मी नाशिकला इंजिनिअरिंग करत होतो. सो नाशिकच्या ना सातपूरच्या MIDCच्या ऑफिसमध्ये मी गेलो, सायकलवरनं चालवत गेलो आणि तिथे सायकल लावली आणि तिथे त्यांना गेलो, हो मला प्लॉट घ्यायचा आहे असं त्यांना सांगितलं. त्यांनी मला बघितलं होतं सायकलवर, तू काय करतोस म्हटलं, मी इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला, बालिश असतो ना आपण. ते म्हणाले, असं नसतं, प्लॉट वगैरे असे मिळत नाहीत, एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला लागतो, तो प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही अप्रूव्ह करतो, मग येतो आणि पुढच्या वेळेला ना, मला ते उत्तर लक्षात आहे, पुढच्या वेळेला बाबांना घेऊन ये म्हणून. पण मला ह्या वेळेला तुम्ही निराश नाही व्हायचं. मला समजलं ना की MIDCचा प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायला पाहिजे. आता ती माणसं आपल्यावर असली तर तेवढं सोडून द्यायचं. दुसरे गमतीचे अनुभव म्हणजे, आता ते गंमत आहे का मला माहिती नाही, पण ना एक बिझनेसमन असतो ना, तो वॉचमन पासनं बँकर पर्यंत सगळ्यांशी डील करत असतो. आणि ना असं असतं की तुम्ही ना त्यांना असं वरवरच असं पकडू नाही शकत. म्हणजे ना, ह्युमन्स आर ह्युमन्स विथ इमोशन्स, ती मशीन्स नसतात. सो तो जो वॉचमन आहे, तो जो वर्कर आहे तुमच्याकडे, तुम्ही त्याला काय XYZ सॅलरी देता, पण तो ना ऍक्च्युअली शेकडो किलोमीटरवरनं आलेला असतो. तो तुमच्याकडे 8-10 तास काम करणार, मग घरी जाणार, मग त्याचं जेवण बनवणार. तर त्याला म्हणजे आधी मी विचारायचो, बाबा रे तुला केरोसिन मिळालंय का, आजच्या रात्री तुझ्या पोळ्या आहेत का. आता सिलेंडर मिळायला लागले, पण तेव्हा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असायचा. त्याच्यानंतर त्याच्या औषध पाण्याचं. सो मुळात त्या वर्करला बघितल्यावर तुम्हाला जर हे प्रश्न पडत असतील, तुम्ही त्याच्याशी रिलेट करू शकत असाल, त्याच्या डब्यातली भाजी खाऊ शकत असाल, तर तो तुमच्याकडे नेहमी राहील. नाहीतर ते ना असं खूप ट्रान्झॅक्शनल रिलेशन राहतं. सो तुम्हाला ती मानसिकता लगेच नाही येणार, पण तुम्हाला माणसांमध्ये इंटरेस्ट हवा. तुम्हाला जी कस्टमर येते तिच्यामध्ये इंटरेस्ट हवा, की ती एखादी सूचना करते तर तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय. मी तुम्हाला खरंच सांगतो, आमचं लग्न झालं आणि तेव्हा लग्न झाल्यावर समजा पार्लरला आम्ही दोघं चालतोय, तर जी दिसते ती बाई त्याला असं असं करते आणि तिथे नाही थांबत, 5 किलो आटा. मला तेव्हा असं वाटायचं की ह्या सगळ्या बायका किंवा मोस्ट ऑफ द बायका का करतात 5 किलो आटा. नंतर कळलं की 5 किलो आटा. तेव्हा ना मी ऍक्च्युली दुकानात बसायचो. माझं पहिलं लायसन्स ना टेम्पोचं आहे. मी ऍक्च्युली टेम्पो चालवायचो, दुकानात बसायचो आणि दुकानात बसलेल्या माणसाला काय पीठवाला म्हणून मग त्या सांगायच्या 5 किलो. सो हे एक आहे. नंतर ना तुम्हाला बँकरशी पण बोलायला लागतं आणि बँकरशी बोलताना त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला समजून घ्यायला लागतो. तो बँकेने
त्याला दिलेले पैसे किंवा त्याला सोपवलेले पैसे तो तुम्हाला देत असतो. सो तो तुमची बॅलन्स शीट कशी अॅनलाइज करतो, तो तुमच्या बिझनेसला कसं बघतो, हे तुम्हाला त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी समजलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही वॉचमन पासून बँकरपर्यंत सगळ्यांशी डील करू शकता. आधी मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हल्लीच्या मुलांचं मी बघितलंय की ते ना ते त्यांच्याच स्ट्रेटामध्ये बोलतात, पण बिझनेस मधला खालपासून वरपर्यंत सगळ्यांशी बोलता यायला पाहिजे आणि सगळ्यांना त्याच्याशी बोलावं असं वाटलं पाहिजे. बरोबर. हा एक खूप मोठा हे आहे असं मी सांगू शकतो. बरं, मला एक प्रश्न पडलाय मनापासून की मी या क्षेत्रात, माझी सासू या क्षेत्रात, नाही म्हटलं तरी माझी आई सुद्धा या क्षेत्राशी निगडीत, तर आमच्या गप्पा त्या पद्धतीच्या असायच्या कायम. माझी नणंद सुद्धा, ती सुद्धा एडिटर होती. सो तुमच्या घरात म्हणजे आता डॉक्टर असतील, डॉक्टरांची जर का फॅमिली असेल तर त्या पद्धतीच्या गप्पा असतात. तुमच्या घरात कुठल्या प्रकारच्या गप्पा असतात डायनिंग टेबलवर जेवताना? हो, मी तुम्हाला अनुभव सांगतो. म्हणजे जसं आजवर काय घडलं हे तर बोललं जातं, पण मी तुम्हाला गंमत सांगतो. आता युज्युअली असं असतं की लहान मुलं मुली आपले बाबा आई त्यांना बघतात आणि तसे खेळ खेळतात. तर माझी मुलगी कल्याणी तर छोटी होती, म्हणजे हार्डली 3 वर्षाची 4 वर्षाची असेल, आणि माझी भाची तिच्याच वयाची, ती राहायला आली होती आमच्याकडे, सायली तिचं नाव. तर कल्याणीनी, माझ्या मुलीने तिला विचारलं, तुमचं दुकान कुठे आहे? म्हणजे माझ्या मुलीला वाटायचं की सगळ्या बाबांची दुकानच असतात. आणि त्याच्यानंतर ती मुलगी नोवरी की आता आम्हाला तिने जॉईन केलंय आणि आमचं जे रिसर्च डिपार्टमेंट आहे ते ती सांभाळते. एकूण ते काय नाही, दुसरी पण मुलगी आहे, तिची पण गंमत आहे. ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो की तिने आम्हालाही बघितलं होतं, ताईलाही बघितलं होतं की म्हणजे असे प्रश्न विचारते, अशी बोलते. तिने काय केलं की तिच्या सगळ्या माळा ती अशी पसरायची, तिचे फ्रॉक अशी पसरायची आणि सांगायची माझ्या दुकानात या. आणि दुकानात येऊन हे घ्या ना तुम्ही, तुमच्या मुलीला हे घ्या ना. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता त्रास होतोय का, मी होम डिलिव्हरी करते. कारण आम्ही पिठाची होम डिलिव्हरी करायचो. अशा पिशव्या ठेवायची ते प्लास्टिकच्या की ह्याच्यात ना डिलिव्हरी तुमच्या घरी येईल असं. पण म्हणजे मग ती कल्चर त्या घराची तयार होते. ऍक्च्युली मी तुम्हाला कल्याणीचा अजून एक किस्सा सांगतो. तिचा वाढदिवस होता आणि आपल्याकडे रिटर्न गिफ्ट असायची त्यावेळेला, तर रिटर्न गिफ्ट द्यायचे. सो मी तिला काय सांगितलं, अगं तू ना तुझ्या डिझायनर वह्या बनव, स्वतः बनव स्वतःच्या हाताने. सो मग आम्ही काय गेलो, आम्ही एका दुकानात गेलो पेपरच्या, तिकडे आम्ही पेपर सिलेक्ट केले, त्याच्यानंतर कव्हर सिलेक्ट केलं, मग त्याच्यानंतर आम्ही कटिंग मशीन मधनं ते कट केले. म्हणजे तुला किती वह्या बनवायच्या तेवढा कागद घेतला, त्याच्यानंतर मोठा स्टॅपलर घेतला विकत की जो त्याच्या वह्या बनवू शकेल. त्याच्यानंतर तिने स्वतःच्या हाताने त्या वह्या बनवल्या आणि प्रत्येक वहीवर चित्र काढलं आणि ते रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं. आता ह्याच्यातनं तिला बघा काय झालं की याच्यातनं तिला दुकानं समजली, ते छोटं का होईना मशीन समजलं, आणि त्याच्यातनं आपण स्वतःच्या हाताने काहीतरी करू शकतो हा पण एक कॉन्फिडन्स मिळतो. आणि तुम्हाला सांगतो अजूनही तिच्या मित्रांनी त्या वह्या ठेवलेल्या आहेत. आपण संस्कार जे म्हणतो ते काय आपण हाताला धरून आपल्या मुलांना शिकवत नाही, पण आपली मुलं जे काही बघतात ते शिकत असतात. सो कल्याणीवरती खूप छान संस्कार केले तुम्ही दोघांनी, आणि ती तुमच्याबद्दल आणि तुमच्या बिझनेसबद्दल काय बोलते ते ऐकूया आपण. सो मी BSc बिझनेस मॅनेजमेंट केलं आहे आणि मग आफ्टर दॅट मला वर्क एक्सपिरियन्स घ्यायचा होता. सो लहानपणापासून मला सवय होतीच की आई बाबा एक बिझनेस रन करतात आणि प्रॉडक्ट्सबद्दल माहिती होतं किंवा कसा बिझनेस वर्क होतो हे माहिती होतं, कारण मी मध्ये मध्ये जायचे फॅक्टरीला ऑफिसला. बट मला असं वाटलं की वाय नॉट यूज दिस ॲज अन ऑपॉर्च्युनिटी, की आपल्या घरीच एवढी मोठी आहे ऑपॉर्च्युनिटी, तर वाय नॉट एक्सप्लॉइट इट. सो मग मी इकडेच काम करते आता 2 वर्ष. आय एम वर्किंग हिअर, वर्क एक्सपिरियन्स घेते आहे आणि फ्युचरमध्ये डेफिनेटली मला मास्टर्स करायचं आहे, बट त्याचा एक्सपिरियन्स किंवा त्या एड्युकेशनची हेल्प डेफिनेटली होईलच बिझनेसला पण. सो मंदार दादा, मिनलताई, खूप छान गप्पा झाल्या
आणि मला खरंच खूप बरं वाटलं की तुम्ही आज इथे दिल की करीब उद्यमशीलमध्ये आलात आणि तुमचे एक्सपिरियन्सेस सांगितलेत. सो जे सगळे उद्योजक आहेत आणि किंवा जसं तुम्ही सायकलवरून गेला होतात आणि तुम्ही विचारलं की हे कसं घ्यायचं, तर असेही काही असतील ना लहान मुलं किंवा टीनेजर्स किंवा एडल्ट्स ज्यांना करायचं उद्योग सुरू करायचा असेल, तर मला असं वाटतं हा एपिसोड त्यांना खूपच फायद्याचा ठरेल. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की तुमच्या सगळ्या प्रॉडक्ट्सचा USP काय आहे? USP म्हणा, प्रेरणा म्हणा अशी आहे की आधी जे किचन होतं ना ते बाईचं होतं आणि आता ते किचन हे आम्हाला तरी असं वाटतं की ते युनिसेक्स किचन झालं पाहिजे. म्हणजे बाईचं नाही आणि ते पुरुषासाठीचंही किचन आहे आणि पुरुषालाही सर्व पदार्थ बनवता आले पाहिजे. मी असं नाही म्हटलं पाहिजे मला फक्त वरण भात लावता येतो आणि मला चहा करता येतो. तर माझं असं स्वप्न आहे की कधीतरी ती बाई उशिरा आली आहे, दमून आली आहे आणि तो म्हणतोय अगं आलीस का, दमली असशील ना, बस मी पटकन रवा डोसा टाकतो. अरे वा वा, कमाल. हा विचार मला खूप आवडलाय आणि आय होप माझा नवरा आणि माझा मुलगा हा एपिसोड बघतोय. माझा नवरा करतो हे त्यामुळे अगदी बरोबर आहे. थँक्यू सो मच, खूप मजा आली. थँक्यू 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 थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब उद्यमशील.